नागपूर महानगरपालिकेद्वारे महाल परिसरात श्रीमंत राजे रघुजीराव भोसले सभागृह म्हणजेच मनपाच्या टाऊन हॉलच्या नवीन इमारतीच्या बांधकामाची पाहणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली. दिल्लीतील सेंट्रल विस्टा प्रकल्पाच्या धर्तीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानानं सज्ज आणि सर्व सोयीसुविधांनी परिपूर्ण अशा महानगरपालिकेच्या नवीन टाऊन हॉल इमारतीसह सभागृहाची निर्मिती करावी अशी सूचना त्यांनी यावेळी केली. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी टाऊन हॉलच्या बांधकामाशेजारी असलेल्या हेरिटेज इमारतीच्या बळकटीकरणाची पाहणी त्यांनी सर्वात आधी केली. तर या बांधकामामध्ये काही महत्त्वाच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. टाऊन हॉल इमारतीतील सभागृहाच्या कामासाठी लागणाऱ्या साहित्याच्या दर्जात तडजोड करू नये. दिल्लीतील सेंट्रल विस्टा प्रकल्पाच्या धर्तीवर टाऊन हॉल सभागृहातील साहित्य आणि इतर वस्तूची उत्तम सोय करावी. जुन्या हेरिटेज इमारतीप्रमाणे सौंदर्यीकरण करावं. वातानुकूलित व्यवस्थेसह माईक आसन व्यवस्था अधिक उत्तम करण्यात यावी अशा सूचना त्यांनी दिल्या. विशेष म्हणजे नागपूर मनपातर्फे महाली इथं श्रीमंत राजे रघुजीराव भोसले सभागृह म्हणजेच टाऊन हॉलच्या नवीन इमारतीचं बांधकाम अंतिम टप्प्यात आलं आहे. 6,808.13 चौरस मीटर भूखंडामध्ये उभारण्यात आलेल्या नवीन टाऊन हॉलमध्ये 2 तळमजले आणि 4 मजले अशी रचना आहे. तर खालच्या तळमजल्यात अतिविशेष व्यक्ती महापौर यांच्या वाहनांसाठी प्रवेश आणि पार्किंग असेल. तर दुसऱ्या तळमजल्यावर मनपा सभागृहाचे सदस्य अधिकाऱ्यांचं कार्यालय परिसर पार्किंग आणि पहिल्या मजल्यावर 155 आसन क्षमतेचं सभागृह तर दुसऱ्या माळ्यावर 288 सदस्य आणि 50 अधिकाऱ्यांची आसन व्यवस्था असलेलं मुख्य सभागृह आहे. याशिवाय महापौर आयुक्त उपमहापौर विरोधी पक्षनेते यांचं कार्यालय तिसऱ्या माळ्यावर तर तिसऱ्या माळ्यावर अभ्यागत आणि पत्रकारांसह 210 व्यक्ती आसन क्षमतेची गॅलरी आणि चौथ्या माळ्यावर कार्यालय कॅन्टीन आणि टेरेस असेल.